हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजे 27 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी म्हणजे फर्स्ट शिफ्टमध्ये पुरवठा निरीक्षकचा जो पेपर झालेला आहे, त्या पेपरमधील 18 प्रश्न मला मिळालेले आहेत. त्या 18 प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटच्या तांत्रिक प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, पुरवठा निरीक्षक पेपर 27 फेब्रुवारी 2024 फर्स्ट शिफ्ट सामान्य ज्ञान. तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, देशातील सर्वात हरित शहर कोणते आहे? तर भारतातील सर्वात हरित जे शहर आहे ना, ते आहे पुणे. त्याच्यामध्ये पहा, पुणे शहर देशातील सर्वात हरित शहर ठरलं आहे आणि हा पुरस्कार कोणामार्फत दिला जातो तेही माहिती असू द्या. तर प्रतिष्ठित इंडियन ग्रीन फिल्डिंग काउन्सिल IGBS प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे पुणे हे महाराष्ट्रातील पहिलं शहर ठरलेलं आहे. तर हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता दुसरा प्रश्न आहे, ह्युमन कॅपिटल इंडेक्स म्हणजेच HCI कोणामार्फत जाहीर केला जातो किंवा कोणामार्फत प्रसिद्ध केला जातो? याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच परीक्षांना HCI चा फुल फॉर्म पण विचारलेला आहे. तर HCI म्हणजेच ह्युमन कॅपिटल इंडेक्स. तर ह्युमन कॅपिटल इंडेक्स हा दरवर्षी जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँकेमार्फत प्रसिद्ध केला जातो किंवा जाहीर केला जातो. दुसरा प्रश्न आहे, ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2024 लीडर म्हणजे ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स जो आहे 2024 चा, त्याच्यामध्ये नंबर 1 ला कोण आहे? तर त्याच्यामध्ये नंबर 1 ला जागतिक स्तरावर आहे हुतेन मा. त्यांना 81.6 पॉईंट मिळालेले आहेत. मुकेश अंबानी हे 2 नंबरला आहे जागतिक स्तरावर. आणि जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये मुकेश अंबानी 1 नंबरला येतात, पण जागतिक स्तरावर ते 2 नंबरला येतात. आपल्याला लीडर विचारलेला आहे. जागतिक स्तरावरचा लीडर विचारला असेल तर हुतेन मा येईल आणि जर भारतीय स्तरावरचा लीडर विचारला असेल तर मुकेश अंबानी येईल. 3 नंबरला आहेत जेनसेन हुयन, 4 नंबरला आहेत टिम कुक आणि 5 नंबरला आहेत नटराजन चंद्रशेखरन. आता तुम्ही म्हणणार हे पुढे काय दिलेलं आहे? तर ते पॉइंट दिलेले आहे. 100 पैकी किती पॉइंट त्यांना मिळालेले आहेत हे दिलेलं आहे. पुढे पहा, सायक्लोन युद्धाभ्यास कोणत्या देशांदरम्यान झाला? तर सायक्लोन हा जो युद्धाभ्यास आहे ना, हा इजिप्त आणि भारत या देशांदरम्यान झालेला आहे. आणि जी आपली भूसेना आहे भारताची आणि इजिप्तची यांच्या दरम्यान सायक्लोन हा युद्धाभ्यास झालेला आहे. 97वे मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झाले? तर 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्या पुढे पहा, त्याच्या अध्यक्ष पण लक्षात ठेवा, खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024 कोठे होत आहे? तर खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024 जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील गुलमर्ग या ठिकाणी होत आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात सिबिल स्कोरची रेंज काय आहे? तर याची रेंज आहे 300 ते 900. परंतु हा जो सिबिल स्कोर आहे ना, ज्यांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त असतो त्यांचा सिबिल स्कोर हा चांगला मानला जातो. आणि हा तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? तर तुम्ही जेव्हा बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी जाल तेव्हा सर्वात आधी तुमचा सिबिल स्कोर चेक केला जातो. म्हणजे तुमची आर्थिक पत कशी आहे हे या सिबिल स्कोरवरून कळतं. आणि ती जर चांगली असेल म्हणजे 750 पेक्षा जास्त तरच तुम्हाला कर्ज मिळतं. पुढे आहे, अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर अंधारचा समानार्थी शब्द आहे काळोख, तिमिर. आता नेमका पर्याय काय होता त्यानुसार उत्तर द्यावं लागेल. अगत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर अगत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनास्था. पर्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर पर्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दरी होतो. त्याच्यानंतर मांजर, हे बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे पहा. मांजराच्या आवाजाला आपण म्याऊ म्हणतो, तर घोड्याच्या आवाजाला काय म्हणतात? तर खिंकाळी म्हणतात, फुरफुरणे म्हणतात. पर्यायानुसार उत्तर द्यावं, पण शक्यतो खिंकाळणे किंवा खिंकाळी हाच पर्याय असू शकतो. या व्यतिरिक्त पहा, गणितामध्ये काय विचारलं होतं त्यांनी? तर पदावलीवर 6 ते 7 प्रश्न विचारलेले होते आणि सोपे होते एकदम. त्याच्यानंतर
गुणोत्तर व प्रमाणावर प्रश्न विचारले होते, वयवारीवर प्रश्न आले होते. त्याच्यानंतर तुमचा जो चौरस आहे भूमितीमधला त्याच्याशी संबंधित प्रश्न होता. तर्क व अनुमानवर 3 ते 4 प्रश्न होते. त्याच्यानंतर अक्षरमाळेवर 4 प्रश्न होते. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये जर विचारायचं झालं तर पॅसेज दिलेला होता. पॅसेज खूप सोपा होता. त्याच्यानंतर फिल इन द ब्लँकवर प्रश्न विचारले होते. क्वेश्चनचं जे रिअरेंजमेंट असतं त्याच्यावर प्रश्न विचारलेले होते. त्याच्यानं पॅरा जंबल ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर रॉंगली स्पेल्ड म्हणजे एखादा शब्द दिलाय त्याची चुकीची स्पेलिंग दिली या संदर्भात प्रश्न होते. मराठीमध्ये सुद्धा त्यांनी पॅसेज विचारला होता. त्याच्यानंतर मराठीमध्ये सुद्धा 4-5 शब्द देऊन 4-5 वाक्य देऊन त्यांचा योग्य क्रम आपल्याला लावायचा होता. तर अशा पद्धतीचे प्रश्न आलेले होते. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट TCS 71 प्रश्नपत्रिका संचे तसं हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आणि हे जे लेटेस्ट TCS 71 प्रश्नसंच आहे याच्यामध्ये नगर रचना शिपाई, नगर परिषद, तलाठी यांचे पेपर दिलेले आहेत. तसंच त्यांनी लेटेस्ट TCS 79 प्रश्नपत्रिका संचे याच्यामध्ये वनरक्षक, लेखापाल, सहकार विभाग, DMER, TPA, PCMC चे पेपर दिलेत. आणि त्यांनी TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंचे हे सुद्धा पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही 3 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.